नाशिक शहरातील त्र्यंबक रोडवरील एबीबी सर्कल परिसरात मंगळवारी रात्री एका कारला अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. MH41Y4437 या क्रमांकाच्या कारने अचानक पेट घेतल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक युवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारमधील आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा वेग प्रचंड असल्याने त्यात त्यांना यश आले नाही. तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. फायर ब्रिगेडचे पथक घटनास्थळी पोहोचून अल्पावधीतच आग नियंत्रणात आणण्यात यशस्वी झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र कारचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज आहे. दरम्यान या अपघातामुळे एबीबी सर्कल परिसरात काही काळ वाहतुकीचा ताण निर्माण झाला होता. त्र्यंबक व MIDCकडे जाणारा हा मुख्य मार्ग असल्याने वाहनांची मोठी कोंडी झाली होती. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बॅटरी कशी म्हणजे गाडी गाड्यावाल्या समजल झाडाखाली आपल्या सगळं बरोबर अलिबाग तिथं बंद पडली त्या तिथं बंद पडली होती. तिथून ती ऑटोमॅटिक इकडे आली बरं का. तिथून इकडे आली चालत ती माणूस इकडं होतो ना. मग नाही आम्ही इथंच होतो ना. हा नाही त्याला सांगितलं दोन थांबवलं म्हणे तुमचं गाडी पण दूर टाकलंय काय नाही होत त्याला. नाही तिथे जागेवर पेटली ती. नाही हळूपेट घेतला ती हळू निघू लागला.